जालना जिल्हा पोलीस दलात रिक्त असलेल्या 156 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। जालना येथील पोलीस मैदानावर ही मैदानी चाचणी पार पडत असून 156 जागांसाठी तब्बल 9745 उमेदवारांनी आपलं नसीब आजमावण्यासाठी अर्ज दाखल केलेत। ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवली जाते। चाचणी दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण मैदानावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर ठेवण्यात आली आहे। तसेच मैदानी चाचणीचे इन कॅमेरा चित्रीकरणही केले जाते। भरती प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी सुमारे 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रक्रिया पार पडत आहे। साधारण किती जणांसाठी भरती होत आहे, किती दिवस प्रक्रिया चालणार आहे? महाराष्ट्र पूर्ण राज्यभरात पोलीस भरती 11 फरवरी आजपासून सुरू झाली आहे। जालन्यामध्ये 156 जागांसाठी ही भरती आम्ही घेत आहोत। जवळपास 9600 कॅन्डिडेट त्याच्यामध्ये अप्लाय झालेले आहे आणि ही प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। पूर्णपणे ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे त्यासाठी सगळी ठिकाणी कॅमेरा सीसीटीव्ही लावलेले आहे। प्रत्येक रिझल्ट आपण कॅमेराजनी पण रिव्हेरीफाय करण्याची सुविधा याच्यामध्ये दिलेली आहे। स्टॉपवॉच पण आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे आणि पूर्णपणे ट्रान्सपेरंट पद्धतीमध्ये भरती घेतली जाईल याची पूर्ण काळजी आम्ही घेत आहोत। तसेच यावेळी मी आपल्या माध्यमातून कॅन्डिडेट्सला आवाहन करतो की जर कोणी काही आमिष दाखवतो, तुम्हाला नोकरी लावून देतो, काही पैशाची मागणी करतो तर अजिबात त्याच्या बळी पडू नको। अजिबात कुठला स्कोप नाही आहे, तो तुमचीच फसवणूक करण्यासाठी असा काही करत असेल तर कोणी अशी आमिष दाखवतो लगेच जवळच्या पोलीस स्टेशन किंवा पण कंट्रोल रूमला माहिती द्यावी।